सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. तर का? नंदाच्या घरी मुलगा झाला असं म्हणत नव्हते, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला असे म्हणत होते. आनंद द्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. गौडणी यायच्या आणि मुलाला पाहायच्या. किती सुंदर मुलगा आहे, किती सुंदर असा मुलगा म्हणायचा आहे. यायच्या मुली गौडणी काढायच्या. त्या ठिकाणी आल्यानंतर मुलांना जायला त्या ठिकाणी जमत नव्हतं. गौडणी यायच्या, आतमध्ये शिरायच्या आणि बाहेर चर्चा करायच्या. किती सुंदर मुलगा आहे ग, किती सुंदर मुलगा आहे असं म्हणायच्या. आणि त्या मुलाला पाहून त्यांना एवढा आनंद व्हायचा, एवढा आनंद व्हायचा. किती आनंद व्हायचा महाराज.